पाठीराखे नव्हे तर आधारस्तंभ गिरीदादा पाटील या तरी टक्क्याला 11,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि अजून एक पारितोषिक आहे खास स्पेशल रिलीजसाठी अजित पाडेकरला 5,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. चला आता मात्र चिंचोलीचा आवाज मला ऐकायचा आहे. बोल बजरंग, बोल बजरंग. अतिशय सुरेख सुंदर रीतीनं या सामन्यामध्ये नव्हे तर संपूर्ण स्पर्धेवरती वर्चस्व गाजवणारा संघ माननीय नितीनजी शेलार साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच त्यांनाही आपण यावेळी ठिकाणी सन्मानित करत आहोत. विकास राऊत साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण नितीनजी शेलार साहेब यांना सन्मानित करूया. माहिती शाल त्याचप्रमाणे अतिशय सुंदर सन्मान चिन्ह आणि ज्यांच्या सौजन्याने आम्हाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे ते भावेश कथोरे साहेब यांना आपण सन्मानित करीत आहोत. मी महेंद्र भोईर साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सुभाष कथोरे यांचे चिरंजीव एक लाडकं व्यक्तिमत्व हेही युवकांचं प्रेरणास्थान आहे. बांधकाम व्यावसायिक आहेत, क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमी महेंद्र भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाचे दाते सन्माननीय भावेश कथोरे साहेब यांना आपण सन्मानित करीत आहोत. प्रीतम राऊत ज्यांच्या सौजन्याने आम्हाला चषक लाभलेले आहेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय. मी प्रीतम राऊत यांना विनंती करतोय. नरेश राऊत यांच्या शुभ हस्ते आपण प्रीतम राऊत यांना सन्मानित करीत आहोत. माहिती शाल त्याचप्रमाणे अतिशय सुंदर अशा पद्धतीचा हा सन्मान चिन्ह आहे तो प्रदान करीत आपण प्रीतम राऊत यांना सन्मानित करीत आहोत. त्याच्या पुढील सन्मानाकडे आपण जात आहोत. या ठिकाणी सन्माननीय अतिथी आदरणीय अनिल राऊत साहेब यांना सन्मानित करीत आहोत. मी रुपेश पाटोळे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते अनिल राऊत साहेब यांना आपण सन्मानित करायचं आहे. हर्षद भोईर साहेब यांना आपण सन्मानित करीत आहोत. तेजसला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हर्षद भोईर यांना सन्मानित करायचं आहे. गणेश शेलार यांच्या शुभ हस्ते आपण हर्षद भोईर साहेबांना सन्मानित करीत आहोत. त्याच्या पुढील सन्मान पंकज भोईर कुणबी समाजरत्न महाराष्ट्र स्तरावरील पुरस्काराने ज्यांना सन्मानित केलं. सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय भरीव रेखीव अशी कामगिरी करणारं हे व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या हळदीला सुद्धा रक्तदान शिबिर ठेवलं आणि सामाजिकतेचा संदेश दिलेला आहे तेच आमच्या गावचे सुपुत्र पंकज सुदाम भोईर यांना आपण सन्मानित करीत आहोत. पुढील आपण सन्मानाकडे जात आहोत. या ठिकाणी सन्माननीय अतिथी रवींद्र भोईर साहेब यांना आपण सन्मानित करीत आहोत. मी अविनाश यांना विनंती करतोय आपण रवींद्र भोईर साहेब यांना सन्मानित करायचं आहे. माहिती शाल त्याचप्रमाणे अतिशय सुंदर सन्मान चिन्ह संदीप शेलार साहेब यांना आपण सन्मानित करीत आहोत. राकेशला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण संदीप अविनाश गंगवणे आपण पुढे या. या स्पर्धेमध्ये खूप मोलाचं सहकार्य मुद्दाम हा सत्कार आम्ही मागे ठेवला कारण अतिशय आकर्षक पद्धतीने आम्हाला सहकार्य केलेलं आहे. नरेश राऊत यांचं म्हणणं आहे की त्यांच्या योगदानाने ही स्पर्धा संपन्न होत आहे आणि ते व्यक्तिमत्व आहे अतकोली गावचा सुपुत्र उद्योगपती सन्माननीय दिनेशजी भोईर. टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांना इथे सन्मानित करणार आहोत. रामदास राऊत साहेब पोलीस पाडेल अतकुली गावच्या यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केले जाते. मायेची शाल प्रेमाचं प्रतीक असलेलं सन्मान चिन्ह रवींद्र निपुर्ते ज्यांच्या सौजन्यानं मॅन ऑफ द मॅचचं आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. रवींद्र निपुर्ते विकास राऊत यांच्या शुभ हस्ते रवींद्र निपुर्ते साहेबांना आपण सन्मानित करीत आहोत. कट्टर शिव प्रेमी आहेत. शिवाजी महाराजांच्या तत्व प्रणालीवरती चालणारे व्यक्तिमत्व छोटा पटाका बडा धमाका रवींद्र निपुर्ते यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सन्मानित श्याम राऊत साहेब यांना आपण सन्मानित करीत आहोत. राकेशला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण श्याम राऊत साहेब यांना सन्मानित करायचं आहे.
आपण सन्मानाकडे जात पंचांकडे. या ठिकाणी पंच प्रशांत भोईर साहेब यांच्याकडनं आम्हाला चेंडू लाभलेले आहेत. प्रशांत भोईर साहेब यांना आपण सन्मानित करीत आहोत. मी नरेश राऊत साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण प्रशांतला सन्मानित करायचं आहे. धन्यवाद प्रशांत, तुझ्याकडनं जे चेंडू लाभले ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मोलाचं सहकार्य लाभलं. आपण क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर पंच ही देवत्याची भूमिका असते, न्यायाधीशाची भूमिका असते आणि त्यामुळे आपण पंचांच्या सन्मानाकडे जात आहोत. पूर्ण पॅनल. तर मला वाटतं एकाच वेळेस चौघांनी यायचंय पंच. ओके. तर या ठिकाणी शकील कोटी आलेले आहेत. शकील कोटींचा सन्मान म्हणजेच गोकुळदास पाटील यांचा सन्मान, म्हणजेच परेश महाजन यांचा सन्मान, म्हणजेच आपण जर पाहिलं तर रमीज रईस यांचा सन्मान. दिनेश भोईर यांच्या वतीनं या ठिकाणी पंचांचा आपण सन्मान करीत आहोत. उद्योगपती अतकोली गावचे, मात्र संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यात मुंबई क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या व्यवसायाचा दबदबा निर्माण केलाय. यस, जयेश राऊत यांच्याकडनं पेस्ट्री आम्हाला लाभलेली आहे, त्यांना विनंती करतोय आपण आपला सन्मान स्वीकारत आहे. जयेश राऊत कुठे? धन्यवाद. पुढील सन्मानाकडे आपण जात आहोत. दरम्यान या ठिकाणी 2 दिवसासाठी आम्हाला अतिशय सुंदर समालोचन करणार आहे जयेश आलेला आहे. जयेशला आपण सन्मानित करीत आहोत. चल योगेश. जयेश ज्यांच्याकडनं पेस्ट्री लाभली त्यांचा आपण सन्मान करीत आहोत. पहिल्या दिवशी आवाज आहे महाराष्ट्राचा, आवाज आहे देशाचा, आवाज आहे भिवंडी तालुक्याचा. पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी ज्यांनी इथं मोलाचं योगदान दिलं, परंतु मधला दिवस तुम्ही म्हणाल कुठे गेले, तर धडाकेबाज चषक होता. संपूर्ण ऑल इंडिया लेवलची स्पर्धा होती, 3 फॉर्मॅटमध्ये स्पर्धा होती. तिथे हा आवाज पोहोचणं गरजेचं होतं आणि हा आवाज आहे अजय खरत, मॅन फ्रॉम किरवली. आवाज आहे महाराष्ट्राचा, आवाज आहे भिवंडीच्या सुपुत्राचा. टाळ्याच्या गजरामध्ये आपण अजय खरत यांना सन्मानित करणार आहोत. मी सन्माननीय अतिथी आदरणीय रामदास राऊत साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण अजय खरत यांना सन्मानित करायचंय. पुढील पीटीसीचा बुलंद आवाज, अनेक स्पर्धांमध्ये अतिशय सुरेख रीतीनं सर्वांचा लाडका योगी दादा, योगी या नावानं प्रसिद्ध असलेला समालोचक, 3 दिवसापासून ज्यांनी समालोचनाचा अतिशय सुंदर अशी महफिल रंगवली. तर नितीन शेलांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते योगीला आपण सन्मान करणार आहोत. पीटीसीचा बुलंद आवाज, सर्वांचा लाडका योगी. जरा टाळ्यांचा गजर झाला पाहिजे दादांनो, खूप मेहनत करतोय. घसा बसलेला असताना आपण पाहतोय 3 दिवसापासून तो स्पर्धा कव्हर करतोय. खूप छान योगी. आणि आता पुढचा सन्मान असणार आहे तो म्हणजेच ज्यांच्याकडून आम्हाला फार काही शिकायला मिळत असतं. आज एक मोठी गोष्ट शिकायला मिळाली. एक खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरला होता आणि खरं तर आमचं कधी या गोष्टीकडे लक्ष जात नसतं. गायकवाड सरांनी त्या गोष्टीचा उल्लेख केला की त्या फलंदाजाने फक्त चांगली बॅटिंग केलेली नाही, चौकार षटकार जोडलेले नाहीत, तर इतर फलंदाजांनी जेव्हा चांगले फटके खेळले तेव्हा जे धावांसाठी योगदान पाहिजे, जे रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये कॉम्बिनेशन पाहिजे, त्यासाठी त्या आपल्या पार्टनरला देखील सपोर्ट केला आणि त्याचा आवर्जून उल्लेख केला आज गायकवाड सरांनी. ती फार मोठी गोष्ट होती. ऍज अ कॉमेंटेटर ह्या गोष्टी शिकण्यासारख्या असतात आणि त्या आम्हाला शिकायला मिळतात गायकवाड सरांकडून. तर करूयात आमचे अनुभवी समालोचक, आमचे मार्गदर्शक गायकवाड सरांचा सन्मान. मी विनंती करतोय अक्षय भोईर साहेबांना. व्यवसायाने शिक्षक आहेत गायकवाड सर आणि खरोखरच त्यांच्याकडून शिकण्यासारखं फार काही असतं. आणि खरोखरच आवर्जून जर म्हणायचं झालं तर ही पडग्याची तोप आहे. तर एकदा गायकवाड सरांसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. शिक्षणातून सुद्धा वेल काढतात. ज्या वेळी नरेश राऊत यांचा कॉल येतो गायकवाड सरांना, त्यावेळी ते आवर्जून या स्पर्धेसाठी उपस्थित असतात. गायकवाड सर आपण इथे आलात, आपल्या आवाजानं या स्पर्धेमध्ये सर्वांना मंत्रमुग्ध केलं, त्याबद्दल तुमचा मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर तो पुढील सन्मान आहे ज्याने आज बोटांची जादू खरी अर्थानं स्कोर कार्ड वरती सजवली.
पेशाने ते खरोखर समालोचक आहेत, परंतु ते अनफिट असल्या कारणानं त्यांनी आज आमची एक गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये त्यांनी आम्हाला साथ दिली. असा हा गोरसईचा बुलंद आवाज सुभाष धुमाळ सर या आपण पुढे आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी संदीपजी शेलार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आपण सन्मानित करावं. कारण 2 दिवस आपण जर पाहिले तर ज्ञानेश्वर मुकादम होते स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये, परंतु ते आज उपस्थित नाहीयेत आणि त्यांच्या जागेवरती आज आपण धुमाळ सर यांना पाहिलं. धन्यवाद धुमाळ सर, आपण इथे आलात आणि या ज्ञानेश्वर मुकादम यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. तदनंतर या क्रीडानगरीला ज्यांनी अतिशय सुंदर रीतीने सजवलेलं आहे आणि आमच्या आवाजाची काळजी घेणारे आणि सर्व क्रीडा रसिकांना आपल्या संगीताच्या तालावरती नाचवणारे डीजे AM या आपण पुढे या, त्यांचा आपण शुभ सन्मान इथे संपन्न करू. आणि सन्मान करण्याची विनंती मिस्टर पंकजजी भुईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते डीजे AM ला आपण या ठिकाणी सन्मानित करूया. तुम्हाला डीजे ऑपरेटिंग आवडले असेल तर त्या जोरदार टाळ्या मित्रांनो डीजे AM साठी. सन्माननीय पंकज भुईर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. डीजे AM मॅन फ्रॉम सापे. तदनंतर सर्व गोष्टी आपण या स्पर्धेमध्ये पाहिल्या, परंतु एक गोष्टकडे आपण लक्ष केंद्रित केलं नाही. ती गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या स्मार्टफोन पर्यंत, प्रत्येकाच्या घरापर्यंत क्लीन अँड क्लिरिटी या स्पर्धेचं प्रेक्षेपण पोहोचवणारे आमचे GTCचे सन्माननीय सूरज म्हात्रे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया आणि नक्कीच त्यांचा हा मेगा सन्मान असणार आहे जय दुर्गा स्पोर्ट आतकुली संघाच्या वतीनं. तर एकदा सूरज म्हात्रे यांच्यासाठी आपण टाळ्यांचा गजर करू द्या. त्यांना सुद्धा पावसाळ्यामध्ये कॉल जाऊ द्या किंवा हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये त्यांचा होकार हा नेहमीच असतो, कारण नरेश राऊत यांचे ते खूप जिवलग मित्र आहेत. धन्यवाद सूरज म्हात्रे, आपण इथे आलात, ही स्पर्धा आपण कव्हर केली. थँक्स यू सो मच. साथ दिली, खंबीरपणे पाठीमागे उभे राहिले असे आमचे शिवाजी भालेकर आणि विजू गीते या आपण पुढे या. खरोखरच अप्रतिम या स्पर्धेसाठी त्यांची कामगिरी पाहायला मिळाली, जबरदस्त मेहनत पाहायला मिळाली आणि त्यांचा आपण सन्मान नरेश राऊत यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करीत आहे. हा सन्मान आयोजकांच्या वतीने असेल, हा सन्मान आतकुली ग्रामस्थांच्या वतीने असणार आहे. यस, दोन्ही आपण जर पाहिलं तर अतिशय मौलिक योगदान भादाणे गावचं प्रतिनिधित्व करणारा विजय असेल किंवा जुपाडा गावचा प्रतिनिधित्व करणारा शिवा भालेकर असेल. याच्यानंतर एक सन्मान होतोय आतकुली गावच्या सर्व सन्माननीय व्यक्तींना विनंती करेन आपण सगळ्यांनी पुढे यायचंय. हा सन्मान आहे जय दुर्गा चषक आतकोलीचा करता धरता वन मॅन आर्मीचा रोल बजावणारा नरेश राऊत यांचा आपण सगळ्यांनी सन्मान करा. सगळ्यांनी पुढे या. सर्व मान्यवर प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिकाचे दाते आतकोली गावचे सर्व सन्माननीय अतिथी यांच्या शुभ हस्ते आपण नरेश राऊत यांना सन्मानित करणार आहोत. क्रिकेटसाठी समर्पित भावना, क्रिकेटसाठी समर्पण करणारा दृष्टिकोन, केवळ आपण जर पाहिला श्वास आणि ध्यास त्यांचा आहे क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. हो निश्चितपणे आणि PTC मधील ही पहिली स्पर्धा आपण अनुभवली आणि जबरदस्त सफल स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. नरेश राऊत यांना आपण शुभेच्छा देऊया की प्रत्येक वर्षी तुमच्या हातून या ठिकाणी स्पर्धा होत राहील, त्यासाठी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जर कोणाचा चुकून सन्मान स्वागत करणं जर राहिलं असेल तर मी आयोजकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतोय आणि आपण लगेच पुढील जो कार्यक्रम आहे बक्षीस वितरण सोहळा, पहिल्यांदा आपण कॅश प्राइज देऊया. अस्तिक टाकीसाठी एका विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे आलेलं आहे किरण जोशी यासकडून. अस्तिक या आपण. चला BCC बोरवली, श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा आणि जय बजरंग चिंचवली सर्वजण आपण व्यासपीठाच्या समोर या. आपण बक्षीस वितरण सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करतोय. पहिलं पारितोषिक आहे कॅश प्राइज. अक्षय शेठ भुईरे आपण पुढे या. किरण जोशी यासकडे 1000 रुपयाचं पारितोषिक अस्तिकला आलेलं आहे ते आपण देत आहोत. वेल प्लेड अँड वेल बॉल आणि वेल विकेट अस्तिक, तुला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तदनंतर वैयक्तिक पारितोषिक आहे चिंचोली खानपेगावचे माजी सरपंच सन्माननीय गिरीशदादा पाटील यासकडून अजित पाडेकरला 5000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या अजित आपण.
दिनेश भुईर यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करीत आहोत. वैयक्तिक पारितोषिक आहे 5,000 रुपये गिरीदादा पाटील यांच्या माध्यमातून. त्यानंतर पूर्ण टीमला या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. खानपे चिंचोली ग्रामपंचायती माजी सरपंच गिरीदादा पाटील याचकडून ही स्पर्धा जिंकण्याबद्दल जय बजरंग स्पोर्ट चिंचोली संघाला संगणायक या एकूण 11,000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. सर्वांनी रवींद्रजी साहेब या आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण हे 11,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत. आणि रवींद्र साहेबांचं सुद्धा मात्र चांगलं योगदान आहे. त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये विनामूल्य लाईटची सेवा देण्यात आलेली आहे. त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. तर आता मात्र आपण या ठिकाणी जे वैयक्तिक पारितोषिक आहेत या स्पर्धेतील ते आपण या ठिकाणी देणार आहोत. अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच चला आपण पारितोषिक पुढे घेऊन या. अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आहे, शीतपेय आहे, केक पेस्ट्री आहे. नो डाऊट 52 धावांचा पाठलाग करत असताना वाघासारखा लढला. आपल्या गावाची आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारली. नाबाद 34 धावा ठोकल्या. नाबाद जीत आहे आणि तो खेळाडू आहे अजित. सन्माननीय प्रशांत भुईर यांना विनंती करतो की आपण पुढे या. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी ही ट्रॉफी वितरित करणार आहोत. त्यानंतर शीतपेय आहे. त्यानंतर मैच के बाद कुछ मीठा हो जाए, केक पेस्ट्री आहे. सर्व पारितोषिक प्रशांत भुईर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत. अनिल राऊत या आपण पुढे. अनिल राऊत या आपण. आपल्या शुभ हस्ते आपण कोल्ड ड्रिंक देऊया. मिरिंडा, ये नया फंडा है मिरिंडा. वेल प्लेड and best of luck for next tournament. अजय, कॉंग्रॅच्युलेशन. अजित 2 मिनिटं आपण संवाद साधूया. नक्कीच, कारण हा क्षण आहे आनंदाचा असा. चेहऱ्यावरती स्माइल आहे, परंतु अजितच्या भावना आपण जाणून घेऊ या ठिकाणी. अजित, स्पर्धा आपण जिंकलेली आहे, सामनावीराचा पुरस्कार आपण पटकवलेला आहे. सध्या काय फील करतोयस? खूप आनंद आहे मी, कारण पहिली टुर्नामेंट आहे आणि पहिल्या टुर्नामेंटमध्ये MS जय बजरंग चिंचोली नाव चेंज केलं आम्ही आणि पहिली टुर्नामेंट आम्ही जिंकतो आणि मला हॅपी वाटतं. शेवटचा प्रश्न, समोर BCC बोरुली संघ होता, सायंकाळचं सत्र, 52 धाबा तुम्हाला जोडायच्या होत्या. काय असं मनामध्ये भीती वगैरे होती का की या धाबा होतील किंवा नाही होतील? असं काहीच नसतं अजित पाडेकरच्या मनात. डायरेक्ट बाहेर. एक प्रश्न, जो स्टार्ट श्रीकांतनं तुमच्या संघाला दिला त्या स्टार्ट बद्दल काय सांगणार? एक नंबर, जबरदस्त श्रीकांत. कॉंग्रॅच्युलेशन, तुला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट पारितोषिक आहे बेस्ट फिल्डर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, आणि त्यांच्यासाठी या सुंदर ट्रॉफी आहे. ट्रॉफी वर घेऊन या. सन्माननीय संदीपजी शेलार यांच्या वतीने आम्हाला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ह्या ट्रॉफी लाभलेली आहे. मित्रांनो, आपण अनेक चांगले चांगले मोमेंट्स पाहिले, एकापेक्षा एक झेल पाहिला, परंतु एक झेल असा होता की आंतरराष्ट्रीय दर्जाच्या झेलाला तो मागे टाकेल आणि तो झेल आजच्या दिवसामध्ये पकडला गेला. कोण असेल? जय दुर्गा चषक 2024 मधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक संघ आहे अमर स्पोर्ट कासने आणि खेळाडू आहे मिस्टर गौरव गोंधली. एखादा समर्थक जरी असेल तर या कासने गावातील, जर नसेल तर विनंती करतो आयोजकांना आपण ट्रॉफी ती कलेक्ट करा. या आयोजक आले तरी चालतील. रुपेश या आपण पुढे या. सन्माननीय संदीपजी शेलार, आपल्यालाच मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ती ट्रॉफी या ठिकाणी वितरित करायची आहे.
थँक्यू सो मच अँड कॉंग्रॅच्युलेशन गौरव. नेक्स्ट पारितोषिक आहे उत्कृष्ट गोलंदाज. गोलंदाज ट्रॉफी वर घ्या आणि ही ट्रॉफी देण्यासाठी प्रथमतः आपण मान्यवरांना इन्व्हाइट करूया. सन्माननीय प्रीतमजी राऊत साहेब आपण पुढे यायचं आहे. आपण देत आहोत उत्कृष्ट गोलंदाज हा किताब या स्पर्धेतील. पहा गोलंदाजाने तर अनेक गोलंदाजांनी या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली. त्यामध्ये बीसीसी बोर्ली संघाचा माजिद शेखनं तब्बल या स्पर्धेमध्ये 7 विकेट्स प्राप्त केलेल्या आहेत. परंतु माजिदला पाठीमागं टाकत 9 विकेट्स या स्पर्धेमध्ये घेणारा गोलंदाज ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज. कोण असेल? बीसीसी बोर्ली संघाचा असेल? जय बजरंग चिंचोली संघाचा आहे का? परंतु नाहीये. खेळाडू आहे बीसीसी बोरिवली संघाचा राहील शेख. माजी गलोप पडगा. जबरदस्त कामगिरी पुढे स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आणि तब्बल 9 विकेट्स साठी या स्पर्धेमध्ये प्राप्त केला. एकदा जोरदार टाळ्या राहिल शेख साठी. कॉंग्रॅच्युलेशन राहिल. राहिलशी आपण संपर्क साधूया. राहिल 2 मिनिटं. मला माहिती की राहिल मराठी सुद्धा खूप छान बोलतोय. राहिल सध्या काय फील करतोय? द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक पटकावला आणि वैयक्तिक पारितोषिक उत्कृष्ट गोलंदाज अवॉर्ड तो जिंकलाय. सध्या काय फील करतोय? अच्छा लग रहा है. बाकी कुछ नर्वस थोड़ा हार गए इसके लिए. होता है, हार जीत है, क्रिकेट है. फिर भी क्या क्राउड में क्या अभी चल रहा है? क्या पार्टी का इंतजाम हुआ क्या नहीं? पार्टी क्या करेंगे अभी बहुत टेंशन में. नक्कीच आपण राहिला देऊया. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नक्की तुम्ही नेक्स्ट टुर्नामेंट मध्ये चांगला खेळ करणार त्यात काही शंका नाहीये. पुढील पारितोषिक आहे उत्कृष्ट फलंदाज. फलंदाजासाठी सुद्धा आम्हाला संदीपजी शेलार यांनी ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे आणि एव्ही स्पोर्टच्या वतीने आम्हाला ही एव्ही ब्रँडेड बॅट मिस्टर आदेश गीते अँड विनय गीते याचकडून दिली जाणार आहे. मी अक्षय शेठ भुईर यांना विनंती करतोय की आपण पुढे या. उत्कृष्ट फलंदाज अक्षय शेट्टी आपण पुढे या. एव्हीची बॅट आहे आणि त्यानंतर सुंदर आकर्षक ट्रॉफी. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर शाहिद शेखनं एकूण 66 धाबा ठोकलेल्या आहेत. शाहिद खान येस ओके थोडस करेक्शन आहे. परंतु ज्या फलंदाजाने 78 धाबा ठोकल्या या पूर्ण स्पर्धेमध्ये तो ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. जेव्हा जेव्हा धाबांची आवश्यकता होती तेव्हा तेव्हा त्याच्या बॅटमधून धावा पाहायला मिळाल्या आणि त्या धाबाच नव्हे तर ही स्पर्धा सुद्धा त्यांनी जिंकली. नाबाजीत आणि खेळाडू आहे अजित पाडेकर. जय बजरंग स्पोर्ट चिंचवली संघाचा हा खेळाडू. सो कॉंग्रॅच्युलेशन आतिश. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील ठरलेला आहे. तब्बल 78 धाबा त्याच्या बॅटमधून पाहिल्या आपण आणि त्याला देत आहोत सुंदर ट्रॉफी अँड एव्ही स्पोर्टच्या वतीनं आदेश गीते आणि विनय गीते स्पॉन्सर बाय ब्रँडेड बॅट. थँक्यू सो मच अजित. तुला सुद्धा पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक देणार आहोत. ट्रॉफी वर घ्या. 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक देत आहोत. ट्रॉफी वर घ्या आपण. जबरदस्त ही गोल्डन ट्रॉफी आहे आणि आम्हाला ट्रॉफी पुरस्कृत करणारे आमचे आतकुली गावचे उद्योजक सन्मान्य प्रीतम शेठ राऊत यांच्या वतीने ही ट्रॉफी लाभलेली आहे आणि ही ट्रॉफी देण्यासाठी आपण पहिल्यांदा मान्यवरांना इन्व्हाइट करू. एक आयोजकांची अशी इच्छा आहे की जे सर्व व्यासपीठावरील पाहुणे जे आहेत ते सर्व प्रमुख अतिथी आहेत. तर मी विनंती करतोय की सर्वांनी उभं राहा. सर्वांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक वितरित करू. या ठिकाणी या सर्वजण पुढे या. सर्वांना आपण मान सन्मान देऊ आणि खरोखरच क्रमांक 3रा आहे परंतु सीझनची सुरुवात आहे. खास आहे, फर्स्ट क्लास आहे, संघ आहे जय श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा. त्या जांभूलपाडा संघासाठी एकदा जोरदार टाळ्या. या पुढे या पुढे या. सर्वांनी हातभार लावायचा आहे. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण 3ऱ्या क्रमांकाचा जो करंडक आहे तो आपण करंडक या ठिकाणी वितरित करीत आहोत. नावातच जय श्रीराम आणि सुरुवात चांगली पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. आजचा दिवस पूर्णपणे जांभूलपाडा संघाने गाजवला. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
तदनंतर आपण रनर अप ट्रॉफी देणार आहोत. ट्रॉफी वर घ्या. ही ट्रॉफी सुद्धा आम्हाला प्रीतम शेठ राऊत यांनी मात्र पुरस्कृत केलेली आहे. या संघासाठी कॅश प्राइज अँड पाहिले तर द्वितीय क्रमांकासाठी आम्हाला नितीनजी शेलार हे माजी उपसरपंच आहेत, त्यांच्या वतीने आम्हाला कॅश प्राइज लाभलेला आहे. असं एक क्षण वाटलं होतं की स्पर्धा मात्र या ठिकाणी या स्पर्धेवरती नाव कोरलं जाईल, परंतु हरकत नाही. क्रमांक दुसरा आहे, परंतु आपण जो रेकॉर्ड मैदानावरती सादर केला आतापर्यंत ही स्पर्धा 3 वेळा आपण जिंकलेली आहे आणि ही दुसऱ्यांदा रनअप ट्रॉफी तुम्ही उचलत आहात. हा मान खरोखर तुमचा आहे. पुढे मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज शाहिद खानने स्पर्धेमध्ये 67 धावा ठोकलेल्या आहेत, परंतु त्याचा रेकॉर्ड तोडला अजित पाडेकरनं. त्याने धावा ठोकल्या 78, परंतु त्याचा रेकॉर्ड मोडलेला आहे ज्याने या स्पर्धेमध्ये 100 पेक्षा अधिक धावा ठोकल्या, एकूण 109 रन्स. त्याचा क्लास पाहिला, त्याचे स्ट्रोक पाहिले आणि खरोखरच तो बोरुली गावाचा विराट कोहली आहे. जरार मुल्ला मालिकावीर. जय दुर्गा ट्रॉफी 2024 एकदा जरार मुलासाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. ही मानाची स्पर्धा आहे, मानाचा करंडक आहे आणि जो आम्हाला करंडक सन्मान प्रीतम शेठ यांनी मात्र पुरस्कृत केलेला आहे. मी पहिल्यांदा प्रीतम शेठला विनंती करतो की आपण मध्ये या. चेहऱ्यावरती गोड स्माइल आहे, दानशूर व्यक्ती आहे, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा करंडक देणार आहोत. नक्कीच हा मान आतकुली गावाचा आहे, परंतु ही ट्रॉफी आम्हाला ज्यांनी पुरस्कृत केली त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे अक्षय शेठ भोईर यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय की त्यांनी पहिल्या क्रमांकासाठी तन मन धन लावून आम्हाला कॅश प्राइज या ठिकाणी स्पॉन्सरशिप केली. त्याचप्रमाणे ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला चांगलं सहकार्य केलं, योगदान केलं, त्या सर्वांचं मी आयोजकाच्या वतीने नरेश राऊत यांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. मी पुन्हा एकदा कोणाचा चुकून स्वागत जर कडे राहिला असेल, आमच्या मुखातून एखादा चुकीचा शब्द निघाला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतोय आणि देतोय या स्पर्धेतील मानाचा करंडक. बार बार जीतने वाले को हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चैंपियन कहते हैं. चैंपियन ऑफ जय दुर्गा ट्रॉफी 2024 ऑफ जय बजरंग स्पोर्ट चिंचवली. कम ऑन डीजे. दोन मिनिटं. प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये आम्ही काहीतरी नाविन्य आणण्याचा प्रयत्न करू, परंतु नरेश राऊत यांचं असं म्हणणं आहे जर अशीच मला साथ आतकुली गावाची जर मिळाली तर आम्ही प्रत्येक वर्षी यापेक्षा चांगले स्पर्धा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. ही ग्वाही आज या मंचावरती नरेश राऊत देत आहे. तर एकदा नरेश राऊत साठी जोरदार टाळ्या. खरोखरच हा पाडगा टेनिस क्रिकेटचा हिरा आहे आणि नक्कीच अभिनंदन टीम जय बजरंग स्पोर्ट चिंचवली. धन्यवाद. जबरदस्त खेळ तुमच्या वतीने आम्हाला पाहायला मिळाला. ही स्पर्धा इथे संपन्न झाली. गणेश गायकवाड सर, अजय गरत रजा घेतोय. टेक केअर, गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र.